नसते तरी घालायला सुरुवात करा, नसते घालायला सुरुवात करा. आम्ही गेल्या वर्षी 2 दिवस घातले तरी आम्ही रात्रच जागलो. माझी बैल गेली ना आम्ही रात्रच जागलो. अहो झोपा नाही, दिवसभर शेत काम करायचं शेतामध्ये, काय काय जागायचं स्वप्न नाही एवढं. आणि वाघ रोजचाच वाघ पण गोठ्यापाशी इथं एवढा हायवे रोड असून वाघ पण रोजच्या रोज इथं येतोय ना. मग आम्ही जगायचं कसं आता? जनावर आणि वाघ सगळं चुली जवळ घेऊन बसायचं का जनावर पण आम्ही? तुम्ही ऐका ना साहेब, वाघाची मुलाखत ऐका ना, का कसं बाहेर नाही निघता येत नाही, निघता येत नाही. आम्हीच घेतो मुलं हा तेच ना, ते बाहेर नाही निघता येत नाही. आता रात्री आम्ही ते बाहेर होतो तर आम्ही वरून सोयाबीन गेलो, 2 वाघ तिथे पुढे होते. काय करायचं सांगा तुम्ही? ट्रॅक्टर समोर 2 वाघ होते. मग जगायचंच का शेतकऱ्यांनी, हे मला म्हणायचंय. आज आमची 1,00,000-1,15,000 बैल गेला, आमच्या शेती बंद पडली, त्या माणसाकडे पैसे नाही, आज लगेच बैल घ्यायला. आणि आज शेतीचं काम आलेलं आहे, तो काय करणार माणूस सांगा बरं? मी समजा बैल, मी तरी किती दिवस बैल देईन, माझी कामं चालू आहे शेतीची, तर काय करता बिचाऱ्यांनी सांगा मला तुम्ही? हे पोलीस ठाण्याला साहेब ना, मी मला नाव नाही ठेवायचं कोणाला, पण काय काळजी नाही घेते, काहीच काळजी नाही घेते. आता कामं साहेब म्हणले मांडू तुम्ही घाबरू नका, तुम्हाला सगळं करतो आम्ही. काही नाही केलं पण माझं, काहीच नाही केलं. मी सारख्या गरक मारले. 70,000 रुपयाचा बैल माझा चोरी गेला होता, दुसरा बैल न्यायला आले होते, पण तो बैल धावल्यामुळं ते पळून गेले पटकनी. सांगा मग काय करायचं आम्ही? आमची घरे डांबरच्याकडला घर आहेत, चिंच आहे नाही इथे माझं घर आहे. शेती किती? मला 70 गुंठे फक्त. मी बाहेर मॉल मजुरी करतोय बैलांच्या जीवावर. बैल म्हणजे यांनी नेतात रोजानी अवतानी. हा त्याच्यातून काही 2 पैसे भेटतील ते. हा ते भेटतील, आपल्याला खायचं आणि त्यांना पण द्यायचं. हे काय करतात? यांना हाय जमीन 2-2.5 एकर जमीन आहे, हे पण अशी घरचे काम करतात. त्याला शेती तुम्ही बी आहोत नेता का कोणाला समजा? नाही, बाहेर नाही शक्यतो. मी माझं घरचंच करतो. पण मला एक ती हवस म्हणून आता घरी ट्रॅक्टर पण आहे, मी भावाचा ट्रॅक्टर पण आहे. पण ते पहिल्यापासून आपल्याकडे बैल असल्यामुळं, वडिलांपासून असल्यामुळं ती म्हणजे बैलांचा लाड आहे, बैलाची लाड- शेती तुम्हाला आवडते. हो, म्हणूनच ती ठेवली होती, म्हणून विकली नाही ती. मी विकायची कारण पण नव्हती घरीच. आणि गुण पण तसे होते त्यांचे, नुकसानीपेक्षा माणसाची भावना ते महत्वाचं होतं. काय कोण होते? काही गुण आता चांगलं सरळ चालायचं. हो, सरळ चालायचे. आणि कुठल्या याला कधी पण दिवसभर धरा तुम्ही, काही करा, कधी कुणाला मारलं नाही, काय नाही, व्यवस्थित अशी अवताला पण असं कुणाला हे नाही असं. आणि आता गोठ्याकडे पाहिले रिकामे काय वाटतं? रिकामा बैलच नाही आता, तर रिकामा काय दिवसभर आम्ही आता तिकडून आल्यापासून मी यांना पण फोन केला होता, हे म्हटले इकडं पाऊल दिसत, तिकडं पाऊल दिसत, पण मला काय ती खात्री पडली नाही. ओतूरवर आलो, पहिल्यांदा हे रस्त्याच्या वरच्या शेतात पाहिलं, तिकडं मोकळं उसाच्या बाजूला, तिकडं म्हटलं कुठं काही पावलं दिसत, तिकडं नाही दिसली. मग मी इकडं आलो, माझ्याच वावरांनी शोध घेतला, तर मला ही पावलं इथून तिथून दिसली. तर इथून असं मी नदीच्या कडेकडे जिथपर्यंत पावलं दिसली, तिथपासून पार स्मशानभूमीच्या तिकडनं बैल काढली त्यांनी. मला पैशा फक्त त्यांना असं ती बैल कुठं का असावी, फक्त त्यांचं काही अशी विल्हेवाट त्यांनी लावली नाही पाहिजे, एवढं मला वाटतं. फक्त कापतील. हो, त्याची भीती वाटते मला साहेब. मला पैशाचं त्याच्या नुकसानीचं काय नाही वाटत. पैसे किती गेले मला, मी त्याची किंमत अशी पैशात केली नाही साहेब. हे फक्त आता मला पोलिसांनी लिहून दिलं का काय किंमत टाकायची, म्हणून म्हणलं तुम्हाला काय टाकायची ती टाका साहेब. मला त्याच्याशी काही घेतलं नव्हतं, पण गुण होते त्यांच्या साहेब तेवढे. लक्ष्मी ते आल्यापासून माझ्या घरात मला व्यवस्थित माझं चाललं होतं साहेब. काहीतरी आपण काही म्हणतो ना, कशाच्या पायात लक्ष्मी असते, कुणाच्या काय कशात असते, असं एक आपल्या मनात असतं का नाही, प्रत्येकाच्या मनात असं काही अशाने फक्त मला ते त्यांची भावना होती फक्त. तर माझी अशी जे कोणी पाळणाऱ्यांनी गेली असली तर मला त्याचं दुखणं नाही वाटणार, पण जर ती याला गेली असेल तर शांती नाही लावणार साहेब. बस हे म्हणजे बोलताय थरकाप माझा अंगाचा उडतोय. म्हणजे एका शेतकऱ्याचं त्या बैलावर किती जीव असल हे ताजं उदाहरण आहे. ती बैल पाळण्याला नेली तरी चालतील, परंतु ते कापायला नाही गेली पाहिजे, ही त्या शेतकऱ्याची व्यथा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनो, हे पहा, तुमच्याही डोळे ओलावले असतील, जर तुमच्याकडे जर काळीज माणसाचं असेल तर नक्कीच तुमचं, आणि हे चोरटे ज्यांनी जर व्हिडिओ जर बघत असेल ना, तर माझी त्यांना विनंती आहे, कापू नका बाबांनो, असं करू नका. एखाद्या मुकी जनावर आहे म्हणजे तो शेतकरी त्यांना जीवापाड हे करत असतो. त्या आजी तिकडे रडत होत्या इतक्या, या मुलांच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलंय. माझी लहू थाटे साहेबांना विनंती आहे, साहेब हे बघा, या शेतकऱ्यांचा दुवा घ्या, तातडीने या ठिकाणी या आणि
या शेतकऱ्याची जी दोन जी म्हणजे एखादं म्हणजे कसं मूल समजा काही झालं आपलं स्वतःचा माणूस जसा हंबरडा फोडतोय तसा शेतकरी हंबरडा फोडतोय. तिकडं बघतो हमसम रोड चेहऱ्याचा थरकाप सुरू आहे. आणि माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला का तातडीने या बैलांचा शोध लावा, या चोरट्यांच्या मुसक्या आवळा, तरच तुम्हाला ह्या गोमातेचा, या शेतकऱ्याचा, या बळीराजाचा दुवा लागेल. जुन्नर टाइम्स, ओझर, जुन्नर.